नमस्कार. आज मी तुम्हाला गॅसचा अगदी कमीत कमी वापर करून शेपू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी बनवून दाखवणार आहेत. तर बऱ्याच जणाला ही भाजी आवडत नाही, पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने केली तर अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेपू आणि आंबट चुका घेतलाय. तर सुरुवातीला ह्या भाज्या मी व्यवस्थित निवडून घेतल्या आहेत. तर चुक्याचे असे आपल्याला कोवळे देठ देखील घ्यायचे, कारण देठामध्ये आंबटपणा थोडासा जास्त राहतो. आता ह्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. तर सुरुवातीला ह्या भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या. तर ही भाजी जर तुम्हाला आंबटसर कमी आवडत असेल तर तुम्ही चुक्याचे प्रमाण कमी घेऊ शकता, पण ही भाजी मला थोडीशी आंबटसर आवडते, त्यामुळे मी दोन्ही भाज्या समप्रमाणात घेतल्या. आता इथे बघा, ह्या दोन्ही भाज्या मी अशा बारीक चिरून घेतल्या. आता ह्या भाज्या आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे. तर कुकरच्या ऐवजी तुम्ही कढईमध्ये देखील भाज्या शिजवून घेऊ शकता, पण कढईमध्ये वेळ थोडासा जास्त लागतो. आता इथे मी 5 ते 6 चमचे तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजवत ठेवली होती, ती देखील यामध्ये टाकायचे. तर तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये चणा डाळ देखील घालू शकता. आता यामध्ये पाणी घालायचे. तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही, भाजी शिजायला पाणी थोडंसं कमी लागतं. आता भाजीला हातानेच मिक्स करून घ्यायचे. भाजी चांगली मिक्स करून झाली, कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायचे. तर कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता झाकण लावून मिक्सर लावायचं, बारीक वाटण तयार करायचे. आता इथे बघा, मिक्सरला मी बारीक वाटण तयार करून घेतलंय. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. आता झाकण उघडायचे. इथे बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे. तर भाजी जर चांगली शिजली नाही तर भाजी चांगली मिळून येत नाही. आता यामध्येच एक छोटी वाटी बेसन पीठ घालायचे. तर पोहे खातो आपण त्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ आहे. आता ह्या भाजीला आपल्याला घोटून घ्यायचे. तर इथे मी चमच्यानेची भाजी घोटून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही रवीने देखील ही भाजी घोटून घेऊ शकता. आता चमच्याने मी 2 ते 3 मिनिटं भाजीला चांगलं घोटून घेतले. भाजी अशी चांगली घोटून झाली पाहिजे. बघा, इथे भाजी चांगली एकजीव झाली आहे. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचे आणि परत आपल्याला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाले. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. तर जिरे मोहरी तडतडली की मिक्सरमध्ये तयार केलेलं हिरवी मिरची लसणाचं वाटण घालायचे. आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे. आता इथे वाटण मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतले. तर वाटण कच्चं न राहिलं पाहिजे. आता हे वाटण छान परतून झाले. यामध्येच अर्धा चमचा हळद घालायचे. मिक्स करूया. यामध्ये आता घोटून घेतलेली भाजी घालायचे. तर कुकरमध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं होतं, ते देखील यामध्ये टाकायचे. तर भाजी तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर भाजी शिजवता वेळेस ओले शेंगदाणे देखील घालू शकता, त्याने मस्त चव येते. आता भाजीला चांगलं हलवून घेतले. चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचे. हे चांगलं बुडापासून भाजीला एकत्र करायचे. आता गॅस मोठा करून भाजीला उकळी येऊ द्यायचे. आता इथे बघा, भाजीला छान उकळी आले. गॅस बारीक करायचे. आता भाजीवर अर्धं झाकण ठेवायचे आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटं शिजून घ्यायची. इथे मी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं भाजी शिजून घेतले. तर वरतून असे भाजीला बबल्स यायला लागले की भाजी चांगली शिजली असं समजायचं. आता बुडापासून एकदा भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा, भाजी छान मिळून आली आहे. तर यापेक्षा भाजी खूप जास्त घट्ट करायची नाही, अशी थोडीशी पातळच ठेवायची. म्हणजे ही भाजी गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते. अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील, इतकी भाजी चविष्ट होते. आता गॅस बंद करायचं आहे. तर इथे तयार झाली आपली शेपू चुक्याची पातळ भाजी. तर माझ्या या पद्धतीने भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.